जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी सिंधुदुर्गामध्ये निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन हे सज्ज झालंय। वैभववाडी, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले आणि सावंतवाडीमध्ये ईव्हीएम आणि इतर साहित्यांचं वाटप सध्या सुरू आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी जी आहे ती निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या इथे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्य जे आहे ते वाटप करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जी ती होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र यामधील 25 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत, त्यामुळे आता 125 जागांसाठी जी निवडणूक प्रक्रिया ती होताना आपल्याला पाहायला मिळते। 9000 कर्मचारी जे आहेत ते या निवडणूक प्रक्रियेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। 810 मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। त्यासाठी 5,61,105 मतदार जे आहेत ते मतदान करणार आहेत। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं असेल तर जिल्ह्यात महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जी आहे ती पुढे आणलेली पाहायला मिळते। मात्र त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो गाजलेला होता, तो म्हणजे मंत्री नितेश राणे यांनी असं म्हटलं होतं की आपल्याच कमळ किंवा धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्याच उमेदवारांना भरघोस निधी देणार आहे। मशाल चिन्ह दिसलं तर त्या ठिकाणी काट मारून बिलकुल निधी देणार नाही, हा मुद्दा जो होतो तो या निवडणुकीत चर्चेला आपल्याला पाहायला मिळाला। मात्र विरोधकांनी कुठेही महाविकास आघाडी केलेली पाहायला मिळाली नाही। उलट भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी महायुती करून या निवडणुकी प्रक्रियेत सहभाग घेतलेला पाहायला मिळतो। मात्र दुसरीकडे ठाकरे सेना जी आहे ती एकाकी लढताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं असेल तर उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।